नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी झाडं पडून मोठ्या प्रमाणामध्ये नागरी मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी झाडं पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. अशातच काल ठाण्यातील गुरुद्वारा शेजारील असलेल्या भांजेवाडी परिसरामधील एका चाळीवरती मोठे बदामाचं झाड कोसळल्याची घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये स्थानिक रहिवाशांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मुसळधार पाऊस, त्यातच घरामध्ये साठलेले पाणी यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी राहणं अशक्य झालेलं होतं. त्यातच बदामाचं झाड पडल्यानंतर घराचं छप्पर देखील कोलमडलेलं होतं. अशातच शिवसेनेचे स्थानिक विभाग प्रमुख किरण नागती यांनी या ठिकाणी धाव घेत परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतला. या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर परिसरातील 2 ते 3 घरांचं मोठ्या प्रमाणामध्ये बदामाचं झाड पडल्याने नुकसान झालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये क्षणाचाही विलंब न करता किरण नागती यांनी स्वखर्चाने या चाळीतील घरांचे पत्रे जे आहेत ते बसवून दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी शिवसेनेचे विभाग प्रमुख किरण नागती यांचे मनापासून आभार देखील मानलेले आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकतो, नेहमीच समाजसेवेमध्ये व्यस्त असणारे, त्याचबरोबर क्षणाचाही विलंब न करता नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे अशा प्रकारे किरणजी नागती यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी माणुसकीचे दर्शन घडवलेले पाहायला मिळालं. खरं तर आपण बघतो गेली 2 दिवस ज्या पद्धतीने पावसाचा कहर आहे त्याच पद्धतीनं अगदी काल संध्याकाळपासून रात्रीपासून वेगवेगळ्या आमच्या नौपाडा भागामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वृक्ष असे कोसळलेले आहेत. आज सकाळी झालं असं की भांजेवाडी परिसरामध्ये आपण इथे बघतोय तर इथे एक मोठं वृक्ष जे आहे त्याची एक भली मोठी फांदी घरांवर कोसळली आणि जे छप्पर आहे ते पूर्णपणे नेस्तनाबूत झालं. आणि त्याच्यानंतर आमच्या ज्या गायकवाड ताई आहेत त्यांच्या घरामध्येच ते घडलं होतं आणि त्याचा इफेक्ट 2-3 घरांवर झाला. हे सगळं बघितल्यानंतर कुठेतरी मला पण वाटलं की अरे काय झालं, म्हणजे कारण आता ते पूर्ण फांदी आहे ती घरामध्येच आली होती मोठी. आणि अशा पद्धतीने असं वाटलं अरे आता पूर्ण म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून, त्यांच्या डोळ्यात बघून असं वाटायला लागलं अरे यार आता या माऊलीला कुठेतरी आधार, एक शिवसैनिक म्हणून, एक धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारावर काम केलेला आपण माणूस म्हणून, शिंदे साहेबांच्या ज्या पद्धतीने काम करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेला एक शिवसैनिक म्हणून मी पुढाकार घेतला. आणि मी काय तो शिवसेना म्हणून मी पुढाकार घेतला आणि आम्ही ते छप्परचं काम जे पत्र्यांच्या माध्यमातून आता करायला सुरुवात केली. आणि रात्र होण्याच्या आधी ते छप्पर ॲज इट इज काल जसं होतं तसं पूर्ववत होईल. भांजेवाडीमध्ये सुषमा गायकवाड, मी इथे राहते गुरुद्वाराच्या बाजूला. तर माझ्या घरावर सकाळी 8:45ला बदामाचं झाड पडलं. मग दादाला मी किरण दादाला मी फोन केला. त्याच्यानंतर दादा आला आणि दिवसभर माझ्यावर दादा आता इथे आहे. त्याने अशी सोय केली की पत्रे आणून माझ्या घराला लावायची सोय केलेली आहे. आणि देवासारखा दादा आला आणि आज माझ्या घराचं व्यवस्थित करतोय. हे मला अगदी बरं वाटलंय. पण मी म्हणते आज कोण दादा नसतं ना तर आज मला ह्याच काही पाण्यामध्ये बुडावं लागलं असतं. मला आज 4 दिवस झाले मी पाण्यातच बुडते आणि वरून हे पत्रे सगळे तुटले. दादानी नवीन पत्रे आणले आणि पत्रे टाकतोय. दादा काम चालू आहे आणि दादानी सकाळपासून आज माझ्यावरच आहे. मी खूप खूप आभार मानते. आणि दादानी माझ्यासाठी आज उभा दादा जर नसताना तर माझे खूपच हालत झाले. माझी परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. माझी परिस्थिती खूपच गंभीर आहे. आम्ही दोघंच कमवते, त्याच्यानंतर कोणच कमवतं नाहीये. माझ्या नवऱ्याने मीच कमवते, बाकी कोण, आणि मी गुन्हा मांडण्याचीच कामं करते, बाकी काही मी करत नाही. आणि 4 दिवस माझ्या घरात पाणी भरलेलंच आहे. ते खालचं मी काढते पाणी, पण वरून पत्रा फुटला त्याच्यामुळे दादाला मला बोलवायला लागली. दादाने आज पत्रे नवीन आणले, नवीन टाकले पत्रे. काम चालूच आहे, सकाळपासून तेच काम चालू आहे. 8:45 वाजल्यापासून दादा इथेच माझ्याबरोबर उभा आहे. दादा दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते.
प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. गेले 3 दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत. पडलेली झाडे हटवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून प्रयत्न केले जात असले तरी त्यांना मनुष्यबळाच्या मर्यादा येत असल्याने खारेगाव येथील नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अभिजित पवार हे मध्यरात्री रस्त्यावर उतरले. हातात करवत घेऊन त्यांनी रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या कापून हटवल्या. पहाटे 3 वाजेपर्यंत त्यांचं हे काम सुरू होतं. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस तसेच सोसायट्याचा वारा यामुळे विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. खारीगाव, पारसिक नगर येथील सोसायट्या तसेच रस्त्यावर रात्री 12 ते 1:30 वाजेच्या सुमारास 7 झाडे कोसळली. या झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या. ही माहिती मिळताच अभिजित पवार यांनी ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधला. मात्र इतर भागात पडलेली झाडं हटवण्याचं काम सुरू असल्याने ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी येण्यास उशीर लागणार होता. त्यामुळे वेळ न दवडता इलेक्ट्रिक करवत तसेच कुऱ्हाड हाती घेऊन अभिजित पवार यांनी झाडाच्या फांद्या कापण्यास सुरुवात केली. पहाटे 3 वाजेपर्यंत अभिजित पवार आणि त्यांचे सहकारी हे काम करत होते. पहाटे 3 वाजता सोसायट्यांचे आवार आणि सर्व रस्ते मोकळे झाल्यानंतर पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उसंत घेतली. पवार यांच्या कर्तव्य दक्षतेबाबत परिसरात त्यांचं कौतुक देखील होत आहे. अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या फ्लॅट क्रमांक 67 वरील SRA पुनर्विकास प्रकल्पाविरोधात करण्यात येणारे सर्व आरोप निराधार असून विरोधकांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी केला आहे. प्रकल्पात लाभार्थ्यांवरती कोणताही अन्याय होणार नसल्याची ग्वाही देत सामाजिक बांधिलकी जपत शाळा आणि धार्मिक स्थळांची मोफत उभारणी करण्यात येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला विकासक फैजल अन्सारी, मुख्य प्रवर्तक दत्ता कदम आणि सहप्रवर्तक उपस्थित होते. ठाण्याच्या लुईसवाडी काजूवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या फ्लॅट क्रमांक 67 मधील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या विविध आरोप प्रत्यारोप आणि संभ्रमाच्या पार्श्वभूमीवरती काजूवाडी येथील आदिती डेव्हलपर्स कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामध्ये 171 पात्र झोपडपट्टीधारक आणि एक मंदिर असे एकूण 172 लाभार्थी आहेत. साऊथ फील्ड रियालिटी LLP या विकासकाची नियुक्ती प्रचलित सहकार कायदा आणि SRAच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व सहमतीने करण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना 11 महिन्यांचे आगाऊ भाडे अदा करण्यात आले असून उर्वरित भाड्याचे धनादेश SRA प्राधिकरणाकडे जमा करण्यात आलेले आहेत. त्यामुळे भाड्याबाबत विकासकाविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचा दावा अशोक वैती यांनी केलेला आहे. दरम्यान आगाऊ भाडे स्वीकारल्यानंतरही येथील 26 झोपडपट्टीधारकांनी घरे रिकामी केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या विरोधात SRAच्या कलम 3338 अंतर्गत नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांना योग्य सुनावणीची संधी देण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे तब्बल 6 महिन्यांचा विलंब झाला आहे असं त्यांनी स्पष्ट केले. मात्र या आदेशाविरोधात विरोधक प्रफुल्ल पांडुरंग कदम यांनी कोणतेही अपील दाखल केलेले नसून स्थगित आदेशही मिळवलेला नाही. तरीही कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांचा अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करून अशोक वैती यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रकल्पावरती शिंदे साहेब स्वतः लक्ष ठेवणार आहेत. त्या ठिकाणी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन साऊथ फील्ड असेल, त्यानंतर आमचे कमिटी मेंबर असतील, मुख्य प्रवर्तक ह्यांनी आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली. त्याच्यामध्ये साऊथ फील्ड डेव्हलपर्स LLP ह्यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये विविध प्रकल्प चालू आहेत आणि ते काही प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, काही प्रकल्पांची कामं सुरू झाली आहेत. असं असताना अशा प्रकारचं त्यांचं तेवढी लॅबिलिटी नाही किंवा त्यांची कॅपॅसिटी नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार. त्यांची पूर्ण जबाबदारीने ते काम करतायत इतर ठिकाणी. तशा प्रकारची जबाबदारी देखील ह्या ठिकाणी घेतलेली आहे. आम्ही देखील एखादं माणूस काम करणार आहे, त्याचं पोर्टफोलिओ असेल, त्यांची स्टॅबिलिटी असेल किंवा त्यांची कामाची कॅपॅसिटी आहे, हे सर्व गोष्ट तपासूनच आपण हे काम त्यांच्याकडे दिलेलं आहे त्या साऊथ फील्डमध्ये. आणि असं असताना अशा प्रकारचं जर कोण म्हणत असेल ते चुकीचं आहे.
त्याच्यामध्ये काही टेररिस्ट फंडच्या बाबतीत देखील एक वकिलांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की टेररिस्ट फंड वापरत आहेत असं कुठेही जर निदर्शनास आलं तर आपण तर काय गव्हर्नमेंट त्यांच्यावर ॲक्शन घेईल अशा प्रकारचं देखील आपण त्या ठिकाणी सांगितलं आहे. कुठल्याही प्रकारचा फंड नाही. आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे कारवाई जर असं काय असेल तर त्याच्यावर कारवाई गव्हर्नमेंट करेल. पण त्यांनी कामं काय काय केली मुंबईमध्ये सर्व ब्रोशरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आज ह्या ठिकाणी जरी ही संस्था असेल ह्या संस्थेच्या माध्यमातून जे काय लोकांचं देणं असेल जे काय लोकांसाठी अपेक्षित पत्रव्यवहार असेल किंवा SRAच्या माध्यमातून ज्या सूचना दिल्या त्या सूचना पूर्ण केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये लोकांचं भाडं आहे ते 171मधून 103 लोकांचं सोडून सर्वांचं भाडं दिलं आहे. तर 3 लोकांचं भाडं का नाही दिलं तर 3 लोक अपात्र असल्यामुळे भाडं दिलं नाही. ह्याच्यामध्ये म्हणजे 3 जण आहेत त्या 3च्या विरुद्ध देखील काही लोकांनी म्हटलं की हे पात्र नसताना ह्यांना जागा दिली देणार किंवा दिलेले ह्यांना पात्र केलेलं अशा प्रकारचं जे काय म्हणणं होतं ते चुकीचं आहे. 3 लोकांचं अपात्र आहे त्याचा एक पेपर तुम्हाला तिघांचे अपात्र केलेलं आहे. हे SRAच्या माध्यमातून झालेलं आहे. सक्षम प्राधिकरण यांच्या माध्यमातून झालेलं आहे. ते देखील पेपर आपल्याला देईल. SP जे मुंबई SRAच्या माध्यमातून जे त्यांचं म्हणजे त्यांची बॅलन्स शीटच्या हिशोबाने असेल किंवा FC च्या माध्यमातून असेल हे सर्व गोष्टी तपासून पाहूनच त्यांना ती मान्यता दिलेली आहे. मान्यता देताना मुंबईमधून दिलेली आहे आणि मुंबईमधून देत असताना त्या सर्व गोष्टी तपासून पाहिलेल्या आहेत. त्यांचं जे काही काम सुरू होतं जेव्हा हे प्रोजेक्ट सादर करतात तेव्हा सादर करण्यापूर्वी त्यांचं एक अमाऊंट असते. ती अमाऊंट 7 कोटी 7.5 कोटी रुपये त्यांचं बॅलन्स असणं गरजेचं आहे. ती अमाऊंट तेवढी बॅलन्स आहे. त्याच्यानंतर पर्सेंटेज वाईज 2% ती अमाऊंट देखील आहे. ती देखील अमाऊंट त्यांनी त्या आज बँकेच्या खात्यामध्ये आहे. अशा प्रकारचं असताना अशा प्रकारचं जर म्हणणं असेल तर चुकीचं आहे. SRA सर्व गोष्टी तपासून त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जरी कुठल्या चर्चा जरी असेंब्लीमध्ये झाली असेल तरी हरकत नाही. ठाण्यामध्ये इतर ठिकाणी जर असं होत असेल तर ते निदर्शनं आणून दिलं पाहिजे. पण ह्या प्रोजेक्टमध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार म्हणजे येणार नाही अशा प्रकारचं आम्ही काम केलेलं आहे आपल्या विकासकांनी आणि त्यांनी सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही. नक्की ह्याच्यामधून एक चांगलं उद्याच भूमिपूजन आहे. ह्या पाऊस असला तरी काम करण्याची त्यांची तेवढी ताकद आहे. पाऊस असला तरी काम करू शकतात. तर लवकरात लवकर लोकांना ह्या ठिकाणी कसं राहायला येतील हेच पाहणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा पजेशन देणार आहोत तेव्हा पजेशन पहिला असणं SRAचे जे लोक आहेत त्यांचं पजेशन पहिला आणि त्याच्यानंतर काही महिन्यानंतर जी बिल्डिंग आहे सेलची रियाबची तर पहिलं देणार. सेलची बिल्डिंगचं जे काय पजेशन आहे ते नंतर देणार. मला तर वाटतं मिटलेत त्यांना देखील तुम्ही उद्या जर आलात तर त्यांना देखील काही विचारा प्रश्न बाबा तुमचे काही तक्रारी आहेत का काय आहेत. जसं मगाशी सांगितलं जो कोण कदम आहेत त्यांना जर तुम्ही ऑन कॅमेरा जर विचारलं तर तो पण म्हणाल ठीक आहे बाबा काय नाही आमचा वाद होता तो मिटलेला आहे. जर जाऊन कॅमेऱ्यासमोर तो बोलणारच पण असं कॅमेरा जर बाजूला ठेवून जर बोलला तर नक्की त्यांना देखील ह्या प्रोजेक्टच्या बाबतीत समाधान मिळेल अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे. असं आहे की हा जो 67 नंबरचा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये 171 सभासद आहेत रहिवासी आहेत आणि आताच सल्लागारांनी सांगितलं त्या पद्धतीनेच काम चालू आहे. किती कोणाच्याही काही तक्रारी नाही. फक्त काही ठराविक मंडळींची थोडीफार तक्रार होती आणि त्याचं पण निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही 1-2 राहिलेले असतील तर त्यांचंही करू. आणि ज्या अर्थी आमच्या सल्लागारांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि जे डेव्हलपर आहेत डेव्हलपरांनी आतापर्यंत जे रेग्युलर 5-6 महिने भाडं चालू केलेलं आहे आणि याच्या आताही काही लोकांचं राहिलेलं होते त्या लोकांच्याही पण त्यांनी भाडं दिलेलं आहे. म्हणजे भाड्याची कुठेही तक्रार आत्ताही नाही आणि उद्याही भविष्यात होणार नाही अशी आम्हाला खात्री वाटते. कारण आमचा सर्वात जास्त विश्वास हा आमच्या सल्लागारांवरती आहे आणि जेव्हा सल्लागारांनी आम्हाला सुचवलं त्याच हे डेव्हलपर सगळ्यात चांगले आहेत आणि म्हणजेच ते चांगलेच आहेत. कारण आमचे जे नगरसेवक पूर्वी होते आणि माजी महापौर अशोक वैती साहेब यांनी आत्तापर्यंत या एरियामध्ये डेव्हलपमेंटसाठी भरपूर प्रयत्न केले आणि जेवढं काही केलेलं आहे सुविधा त्या त्यांनी चांगल्या रीतीने केल्या आणि म्हणून त्याच्यामुळं काय झालं की सर्व जनतेचा त्यांच्या पाठीमागे पाठिंबा आहे आणि जनतेला माहिती आहे की ते चांगलंच काम करतील
आणि त्यामुळं आमचा कुठेही काही त्याच्याबद्दल दुमत नाही आणि हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पार पडेल अशी आमची आशा आहे. ठाण्याचा मासुंदा तलाव तुडुंब बाजारपेठेत पाणी शिरले. सलग 2 ते 3 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील ऐतिहासिक मासुंदा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तलावाचं पाणी थेट जांभी नाका परिसरात रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तर लगतच्या बाजारपेठेतही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. रविवारपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस गेल्या सोमवारीही मंगळवारीही पडत होता. सततच्या पावसामुळे मासुंदा तलावाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि अतिरिक्त पाणी बाहेर पडू लागले. परिणामात जांभी नाका, तलावपाली आणि बाजारपेठ परिसरामध्ये पाणी साचले. ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने TMT बस, रिक्षा आणि इतर वाहनांच्या वाहतुकीवर त्याचा थेट परिणाम झालाय. मासुंदा तलावातील पाणी रस्त्यावर आल्यामुळे परिस्थिती गंभीर होताच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आणि अग्निशामक दलाने पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा सुरू केला. त्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. मात्र अनेक ठिकाणी वाहनं संथ गतीने धावत असल्याने नागरिकांना प्रवासासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागला. दरम्यान बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांना याचा आर्थिक फटका बसलाय. प्रत्येक पावसाळ्यात जांभी नाका आणि तलावपाळी परिसरामध्ये पाणी साचण्याच्या घटना घडत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आल्याची टीका नागरिकांनी केली आहे. कोट्यावधींच्या पावसाळी कामांच्या दाव्यानंतरही शहराच्या मध्यवर्ती भागात अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने ठाणे महापालिकेच्या नियोजनावरती पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क केली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दुपारी महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन दिवसभरात प्राप्त झालेल्या तक्रारी, त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त GG गोदेपुरे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी उपस्थित होते. यावेळी शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांवरती विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या ज्या भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी संबंधित विभागांनी सतर्क राहून तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेच्या आपत्कालीन विभागाशी दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटनांबाबत बोलताना आयुक्त राव म्हणाले की पर्यावरणाचा समतोल राखत नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी झाडांची शास्त्रशुद्ध छाटणी केली जात आहे. गेल्या 4 महिन्यांपासून शहरात सुमारे 6,000हून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आलेली आहे. सोसायटीच्या आवारातील झाडांची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थेची असली तरी ज्या ठिकाणहून मागणी आली तिथे महापालिकेने पुढाकार घेऊन छाटणी केली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सध्या पावसासोबत जोरदार वारेही वाहत असल्याने झाडे व फांद्या पडण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवरती आपत्कालीन प्रतिसादासाठी मनुष्यबळ दुप्पट करण्यात आलं असून छाटणीनंतर निर्माण होणारा हिरवा कचरा तातडीने उचलण्याचे कामही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच पाऊस कमी होताच मास्टिक पद्धतीने खड्डे भरणार, झाड पडून जखमी झालेल्या नागरिकावरती यशस्वी शस्त्रक्रिया देखील झाली आहे. होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी संबंधित एजन्सीवरती कारवाई करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. आपण सतत IMD यांच्याबरोबर संपर्कात आहोत. मागील 3 दिवस आपल्यासाठी खूप क्रिटिकल होते आणि पुढे पण 2 ते 3 दिवस IMDचे प्रिडिक्शनप्रमाणे संपूर्ण कोकण पट्ट्यासाठी, विशेषतः रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी
ते क्रिटिकल आहेत. पावसाचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे आणि यामध्ये अजून आपण जवळपास रेड अलर्टवर, काल आपण हाय रेड अलर्टवर होतो, आज रेड अलर्टवर आहोत. म्हणून आपण शाळे आणि महाविद्यालयाची सुट्टी ही डिक्लेअर केली होती. आता नुकतेच दुपारी आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा संपूर्ण राज्याची मशिनरी त्याचा आढावा घेतला आणि आम्हाला दक्ष राहण्याची सूचना दिली आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय जरी ते आजारी आहेत, हॉस्पिटलाइज्ड होते, सतत ते आमच्या संपर्कात आहेत आणि आपल्याकडे जे तयारी आहे तो अद्यावत ठेवणे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता पडू नये याची दक्षता घेण्याची त्यांची सूचना आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर वारं चालू आहे अत्यंत तीव्र गतीने आणि म्हणून आम्ही सारखा लोकांनाही अपील करत आहोत की गरज जर नसेल तर कृपया घराबाहेर पडू नये. आणि मोठ्या प्रमाणावर यामध्ये झाडांची पडझड आणि फांदे तुटणे याची घटना याच्यासमोर आपल्याला मागील 2 दिवसापासून जावं लागलं आहे. काल साधारणतः 100पेक्षा जास्त केसेस आपले फांदे तुटण्याची किंवा झाडे उन्मलून पडण्याची हे आपल्यासमोर आले आणि आज पण ती संख्या मोठीच आहे. याच्यासाठी आपण जे झाडतोडची किंवा जे ट्रिमिंगची टीम आहे त्याची संख्या वाढवली आहे. आजपासून साधारणतः 3 पट, जवळपास 2.5 ते 3 पट आपण करून दिला आहे. मशिनरीही आपण त्याची संख्या वाढवली आहे. याच्या मागच्या कारण काय आहे की यावर्षीचा वारा जे आहे ते अत्यंत अप्रत्याशित आहे. पाणी पडण्याचा सुद्धा जे इंटेन्सिटी आहे ते साधारणतः 11-12 तासात 150 mm पर्यंत पाऊस पडत आहे. म्हणून एकाच वेळी आपल्याला घरांची पडझड, छजे पडणे, वॉटर लॉगिंग होणे, झाड किंवा त्यांचे फांदे पडणे याची घटनांची पुनरावृत्ती खूप जास्त होत आहे. मशिनरी आमची पूर्णतः सज्ज आहे. माननीय महापौर यांनी 2-3 दिवस सलग संपूर्ण सिटीचा व्हिजिट केला. आपले इतर सर्व कॉर्पोरेटर्स प्रचंड आम्हाला सहकार्य करत आहेत आणि खाजगी आणि शासकीय जेवढी यंत्रणा आहे ते एकजूट करून आपण या परिस्थितीचे समोर जात आहे. झाडं छाटणे, झाडांची ट्रिमिंग करणे हा एक खूप संवेदनशील विषय आहे आणि यामध्ये पर्यावरणाचा तोल आणि तसेच नैसर्गिक आपत्ती टाळणे या दोघांमध्ये संतुलन साधण्याची आवश्यकता असते. निश्चितरित्या मागील 4 महिन्यापासून, पावसाळा सुरू होण्याचे 4 महिने आधीपासून आपण झाड तोडणे याची संपूर्ण मशिनरी सज्ज केली आहे. 6000 पेक्षा जास्त झाडांची फांदी किंवा त्यांची ट्रिमिंग, फांदी मारण्यापासून ट्रिमिंग करणे ही कारवाई आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने हाती घेतला आहे. मेजॉरिटी जे झाडे किंवा फांदे आपले पडत आहेत ते 2 ठिकाणावर किंवा 2 स्वरूपचे लोकेशन्सवर पडत आहेत. एक सोसायटीचे आतमधले जे झाडे आहेत त्याचा दायित्व महानगरपालिका युजली स्वीकार करत नाही, कारण तो इंटरनल संपत्ती असते महापालिकेचे हद्दीबाहेर जे असतात आणि त्याच्यासाठी सोसायटी त्याचा मेंटेनन्स करते आणि ही जे घटना होत त्यापैकी मेजॉरिटी तिथली आहे. मी असं म्हणत नाही की जे मेन रोडवर किंवा महानगरपालिकाच्या हद्दीत झाडं पडत नाही, निश्चितरित्या तिथे पडत आहेत आणि त्याचे पण अनेक कारण, जसं मी आधी नमूद केला की यावर्षी अप्रत्याशित तीव्र गतीने वारं चालू आहे. दुसरा की ज्या पद्धतीने आपण ट्रिमिंग करतो, अनेकदा जे आपली ट्रिमिंग करणारी एजन्सी आहे त्यांच्याकडून थोडा जास्त किंवा कमी ट्रिमिंग झाली तरी सुद्धा फांदे तुटण्याची घटना घडते. आम्ही खूप सावधगिरी या कालावधीमध्ये राबवत आहोत. याचे 2 पार्ट आपण केला आहे. एक की जसा मी आधी नमूद केला की जवळपास एकंदरीत जे मनुष्यबळ आहे त्याला 2.5 ते 3 पट यापर्यंत आपण घेऊन गेलो आजपासून, त्यांनी कामही चालू केला. दुसरा, झाडे पडल्यानंतर किंवा झाडे छाटल्यानंतर जे ग्रीन कचरा आहे, ग्रीन डेब्री आहे, ती लगेच तिथून उचलणे याचीही व्यवस्था आणि तो मशिनरी कार्यरत ठेवणे याची आम्ही दक्षता घेत आहोत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.